नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट नीट साफ होत नाही, खूप वेळ बसून राहावं लागतं आणि मग दिवसभर पोट जड, मनाची चिडचिड आणि अंगात उत्साह नसल्यासारखं वाटतं। खरं सांगायचं तर पोट साफ होणं ही खूप साधी वाटणारी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपलं पोट व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो आणि स्वतःला सुद्धा फ्रेश वाटत नाही। पण याला फक्त आणि फक्त आपलं रुटीन म्हणजेच दिनचर्या, लेट जेवण, ब्रेड, मैदा याचे पदार्थ जास्त खाणं आणि पाणी फक्त जेवल्यावर पिणं, मला माहिती आहे की दिवसाला 3-4 लिटर पाणी पिणं डेली शक्य नाही आहे, पण मध्ये मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता, थोडं थोडं पाणी प्या। आणि जर तुम्ही कोमट पाणी जर प्यायला तर तुम्हाला तक्रार करण्याचा चान्सच मिळणार नाही आहे। त्यावेळी आपण जे जे खातो ते पचायला गरम पाणी खूप हेल्प करतं। तुम्ही जर दिवसभरात मध्ये मध्ये गरम पाणी प्यायला सुरुवात केली तर तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही पोटाचा। डॉक्टर सांगतात की आपली आतडी म्हणजेच आपली पचन संस्था रोज ठराविक त्याची प्रोसेस आहे, त्या पद्धतीने ती काम करते। आपण सकाळी उठल्यावर शरीर नॅचरली स्वतःला साफ करतं, पण उशिरा उठून घाईघाईमध्ये जर तुम्ही या गोष्टी करायला गेला तर मात्र नॅचरली काहीही होत नाही। आता तुमच्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत की एक तर खूप विचार करून खा की काय खातो, किंवा काही पण खा पण पाणी भरपूर प्या। आता यातला तुम्हाला काय चांगलं वाटतं ते तुम्ही बघा आणि फायबर असलेले पदार्थ खा, फळं खा, भाज्या खा, ज्यामध्ये फायबर आहे असे पदार्थ आहारात ठेवा। आणि जर तुम्ही काहीही काम करत नसाल म्हणजेच तुमच्या अंगाची हालचालच होत नसेल तरी सुद्धा पोट नैसर्गिकरित्या साफ होऊ शकत नाही। आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुमचं मन जागेवर नसेल म्हणजेच तुमच्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू आहे किंवा काही टेन्शन असेल तरी सुद्धा तुमचं शरीर नीट काम करत नाही। आणि रात्री लेट जेवत असाल तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर तिथेच होतो, शरीराला तुम्ही वेळच देत नाही की ते पचेल, ते व्यवस्थित डायजेस्ट होईल, तरच पोट साफ होणार ना। आता यावर उपाय काय, तर एक अतिशय सोपी जी सकाळी आपण करू शकतो असा एक उपाय आहे, तो मी सांगते। सकाळी उठल्यानंतर दात घासण्यापूर्वी किंवा नंतर रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाका। हे पाणी घाई न करता सावकाश प्या। तुपामध्ये नैसर्गिक स्निग्ध गुण असतात, कोमट पाणी आतड्यांची हालचाल सुरू करण्यासाठी हेल्प करते आणि त्यामुळे इझिली पोट साफ व्हायला हेल्प होते। पण लेट जेवत असाल तर हा उपाय काही काम करणार नाहीये। लेट जेवल्यानंतर कोणताच उपाय काही काम करू शकत नाही, कारण जेवण पचतच नाही आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही रात्री एक्स्ट्रा खाल्लं सो ते डायजेस्ट होत नाही। सो लेट जेवलं तर लेटपर्यंत झोपावं लागतं, दिवस लेट सुरू होतो आणि सगळ्याच गोष्टी लेट होतात। आणि काही सवयी आहेत ज्या तुम्ही आधी स्वतःला लावून घ्या। सगळ्यात पहिली सवय म्हणजे उठल्यावर किमान 1 ते 2 ग्लास साधं पाणी प्या, तेवढं जात नसेल तर ॲटलिस्ट थोडं तरी पाणी प्या। दुसरी सवय म्हणजे रोज एकाच वेळेला टॉयलेटमध्ये बसण्याची सवय लावा। जरी लगेच साफ होत नसेल तरी आपल्या बॉडीला एक सिग्नल मिळतो, त्यामुळे ही गोष्ट फॉलो करा। तिसरी सवय आहे आहारात दररोज फळं घ्या, पपई असेल, केळी असेल, अंजीर भिजवून खा, सफरचंद, पालक, गाजर हे पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न करा। चौथी सवय रोज किमान 20 ते 30 मिनिटं चालणं म्हणजे आतड्यांसाठी व्यायामच आहे। सो शरीराची हालचाल ठेवा, एवढं चालायला जमत नसेल तर 5-10 मिनिटे चाला, पण चाला। लक्षात ठेवा, पोट साफ होणं हे खूप गरजेचं आहे तुमच्या पूर्ण दिवसासाठी आणि सगळं तुमच्या पोटाशी जोडलेलं आहे, सो त्याची थोडी तरी काळजी घ्या। पाणी रोजच्यापेक्षा एक्स्ट्रा प्यायला सुरुवात करा आजपासूनच। जर लक्षात राहत नसेल तर बॉटल समोरच ठेवा, जेणेकरून तुम्हाला आठवत राहील। आणि हां, थंड पाणी पिऊ नका, गरम पाणी प्या किंवा कोमट पाणी प्या, नॉर्मल पाणी प्या चालेल। आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।